तारीख होती 15 जानेवारी 2002. वार होता मंगळवार. पहाटेची साधारण 4:45ची वेळ होती आणि त्यावेळी एक बातमी महाराष्ट्राच्या कानावरती आदळली. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचं निधन झालं. त्या जग सोडून गेल्या. एक इतिहासाचं सुवर्णपान ते पूर्णपणे मिटून गेलेलं होतं. सुवर्ण पदक मिळवणारे कलाकार हे जग सोडून गेलेली होती. आता मोठमोठे व्ही-आय-पी लोक जे आहेत त्यांनी मग नंतर शोकसंदेश द्यायला सुरुवात केली. त्यानंतर मोठमोठे नेते अंत्यदर्शनाला यायला लागले होते. आता हे सगळं झालं त्यांच्या मृत्यूनंतर, ते गेल्यानंतर. पण जिवंतपणी त्या मायमाऊलीनं अत्यंत हाल सोसलेले होते. अरे जोगवा मागून ती मायमाऊली जगत होती. दवाखान्याची औषधांसाठीची जे पैशाची गरज होती ती सुद्धा भागत नव्हती. एवढंच नाही, ज्यावेळी विठाबाईंचा मृत्यू झाला होता त्यावेळी दवाखान्याचं बिल भरायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. एवढंच नाही, पैसे नाहीत म्हणून दवाखान्यात त्यांची बॉडी अडवून ठेवलेली होती. आणि त्या मायमाऊलीनं जिवंतपणी तर हाल सोसलेच होते, पण मेल्यानंतर सुद्धा त्यांचे प्रचंड हाल त्यांच्या बॉडीचे झालेले होते. आणि हीच दुर्दैवाची कहाणी आपण ऐकणार आहोत सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर तो काळ होता स्वातंत्र्यापूर्वीचा. आसमानी आणि सुलतानी संकटांनी आपली लोक सगळी गंजून गेली होती आणि देशामध्ये दुष्काळाने होरपळत होते. पुण्यामध्ये प्लेगची साथ चाललेली होती, थैमान घातलेलं होतं. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये एकतर हे सगळं चाललं होतं, आसमानी संकट होती, दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांचं संकट होतं आणि याच्यामध्ये क्रांतीची ठिणगी सुद्धा पेटलेली होती. आणि हे सगळं असं भारलेलं वातावरण होतं या काळामध्ये. जो आपला सर्वसामान्य समाज आहे, तर त्या समाजाचं एकमेव मनोरंजनाचं साधन होतं ते होतं महाराष्ट्राची लोककला. आणि याच्यामध्ये आघाडीवरती होता तमाशा. आता या लोककलेची एक ठिणगी पडली होती सातारा जिल्ह्यातील शिरूर कवठे या गावामध्ये. आता या गावाच्या एका बाजूला एक मांगवाडा होता आणि त्या मांगवाड्यामध्ये राहत होते नारायण खुडे. नारायण खुडे आणि त्यांची पत्नी गिरिजा या पती पत्नींचा तो परिवार होता, संसार होता. आणि त्यांना 2 मुलं झालेली होती. त्यातला थोरला मुलगा होता, त्यांचं नाव होतं धर्मा. आणि लहान मुलगा झाला होता, त्यांचं नाव होतं भाऊ. आता 2 मुलं, पती पत्नी अशा पद्धतीने यांचा हा संसार सुरू झाला होता. आणि हे जे आहेत खुडे परिवार, तो त्या गावातला बलुतेदार परिवार होता. आणि त्याच्यामुळे त्या बलुतेदारामधून काही त्यांना शिधा मिळत होता, त्याच्यातनं त्यांना 4 पैसे मिळत होते. आणि त्यावरती त्यांच्या परिवाराचा गुजराण वगैरे चाललेली होती, परिवार जगत होता. आता यांची जी मुलं आहेत ती मुलं लहानाची मोठी होत होती. आणि याच काळामध्ये दुर्दैवी घटना घडली होती. नारायणराव खुडे यांचा मृत्यू झाला होता. म्हणजे ते आजारी होते आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. आता ज्या वेळेस घरामधल्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू होतो किंवा त्या बापाचा मृत्यू होतो, त्यावेळेस ती लहान मुलं सुद्धा अचानकपणे मोठी होतात. कारण बापाचा आधार जातो आणि सगळ्या जबाबदाऱ्या अंगावरती येतात. त्या पद्धतीनं मग आता त्या 2 मुलांवरती या सगळ्या जबाबदाऱ्या आलेल्या होत्या. आणि ती दोनही मुलं अकाली म्हणजे वय त्यांचं वाढलेलं होतं. आता यात थोरला मुलगा जो आहे धर्मा, तो आता वयात आलेला होता आणि त्या धर्मा यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांना 2 मुलं झाली होती. पहिला मुलगा त्याचं नाव ठेवलं होतं बापू आणि दुसरा मुलगा नाव ठेवलं होतं सावळा. आणि तिसरा मुलगा होणार होता त्याच काळात एक दुर्दैवी घटना घडते आणि धर्मा जे आहेत त्यांचं सुद्धा निधन होतं. म्हणजे अगोदर काही काळापूर्वी बापाचं निधन झालं आणि त्यानंतर मुलाचं निधन झालेलं होतं. आणि या निधनानंतर धर्मा यांच्या मृत्यूनंतर त्यांचा तिसरा मुलगा जन्माला आला. नाव ठेवलं होतं आप्पा. आता यांच्या घरामध्ये विधवा आई होती गिरजाबाई. त्यानंतर थोरला मुलगा तो तर वारला होता. थोरल्या मुलाची बायको आणि त्याची 3 मुलं आणि धाकटा मुलगा भाऊ, अशा पद्धतीनं हा तिथं परिवार होता. आता सून विधवा झाली होती, सासू विधवा झालेली होती. कमवणारा होता फक्त भाऊ. आणि एकट्याच्या जीवावरती आता हे सगळं चाललेलं होतं. पण आता खाणारी तोंड जास्त होती, कमवणारा एकटाच माणूस होता, उपासमारीची वेळ यायला लागली होती. आणि यावेळेस या काळामध्ये यांचे काही नातेवाईक हे पुणे जिल्ह्यातलं जुन्नर तालुका आहे त्या ठिकाणचं आर्वी नावाचं गाव आहे, तर त्या गावामध्ये राहणारे होते. आणि मग त्यांनी त्या गिरजाबाईंना सांगितलं, म्हटलं की आता पोराबाळांची आवाळ होते, खायचं म्हणजे पंचायत होते, हे होतंय, तर तुम्ही एक काम करा, आर्वीला या आणि आर्वीला इथं राहा. आणि इथं आम्ही तुम्हाला मदत करू, पाहुण्या-रावळ्यांनी वगैरे सांगितलं. आणि त्यानंतर मग यांनी ते गाव सोडण्याचा निर्णय घेतला. पण हा प्रवास काय सोपा नव्हता. शिरूर कवठेवरून ते पुण्याला आले, पुण्यावरून ते जुन्नरला गेले आणि शेवटी ते आर्वी या गावामध्ये जाऊन
राहिले होते. आता तिथं राहत होते, तिथं त्यांना 4 पैसे मिळायला लागले होते आणि या ठिकाणी गिरिजाबाई ज्या आहेत त्यांना एक लक्ष्मी देवीची जी पाटी असते किंवा ते देव्हारा असतो ना, ते डोक्यावरती घेऊन वगैरे जातात किंवा जोगवा वगैरे मागतात. अशा पद्धतीनं ती गिरिजाबाई त्या ठिकाणी करायची आणि त्याच्यावरती पासून त्यांना काही पीठ-मीठ वगैरे मिळायचं आणि त्याच्यातनं 4 पैसे त्यांना म्हणजे पीठ-मीठ मिळत होतं, 4 पैसे मिळत होते आणि गावातली लोकं जी आहेत, ती लोकं सुद्धा यांना सहकार्य करत होती. आर्वी गावातली लोकं अत्यंत यांच्यावरती प्रेम करत होते. अशा पद्धतीनं या परिवाराला मोठा आधार त्या ठिकाणी मिळालेला होता आणि त्यामुळे आता त्याच ठिकाणी हे स्थिरस्थावर झालेले होते. आता यांच्या या सगळ्या काळामध्ये यांचा धाकटा मुलगा, भाऊ आता हे वयात आलेले होते आणि आता लग्न करायचं मग आता त्या जवळचं देहू नावाचं गाव आहे. तर त्या गावामधली ताराबाई नावाची एक मुलगी आहे. त्या मुलीबरोबर ती भाऊचं लग्न झालं. भाऊचा संसार सुरू झाला. आता भाऊंना पहिली मुलगी झाली. त्यांचं नाव ठेवलं होतं सुरूबाई. त्याच्यानंतर मात्र अनेक वर्ष गेली पण भाऊंला काही मूलबाळ झालेलं नव्हतं. आता काही वर्ष गेल्यानंतर परत आता घरच्यांना वाटायला लागलं, की नाही आपल्याला मूलबाळ पाहिजे, घराण्याचा वारस पाहिजे वगैरे आणि म्हणून त्यांनी भाऊचं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि पंढरपूर या ठिकाणची एक तरुणी आहे, त्या तरुणीबरोबर ती भाऊचं लग्न झालं होतं. अशा पद्धतीने आता भाऊच्या 2 बायका आणि त्यानंतर थोरल्या भावाची पत्नी, त्यानंतर त्याची 3 मुलं, आई असा हा सगळा परिवार तिथं जीवन जगत होता. आता या सगळ्या सुमारास यांच्या जीवनाला कलाटणी देणारी एक घटना त्या ठिकाणी घडलेली होती. म्हणजे यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली असं नाही बरं का, तर तमाशाला एक हक्काची पंढरी आता मिळणार होती. पुणे जिल्ह्यातलं जुन्नर तालुक्यातलं नारायणगाव हे एक ऐतिहासिक गाव आहे. म्हणजे या गावचा इतिहास अत्यंत पुरातन अशा पद्धतीचा आहे आणि नारायणगड हा त्या भागामध्ये होता. अनेक पराक्रमी योद्धे त्या गावामध्ये जन्माला आलेले होते आणि असं हे ऐतिहासिक आणि असं हे पराक्रमी असं लोकांचं गाव होतं. ते म्हणजे नारायणगाव. आता या गावामध्ये दौंडी देण्यासाठी मातंग समाजाच्या व्यक्तीची गरज होती. म्हणजे त्यांच्याकडे ती व्यक्ती नव्हती आणि यावेळेस आता भाऊ यांचा परिवार जो आहे तो आर्वीला राहत होता आणि आता गावाच्या जवळच होतं नारायणगाव. त्याच्यामुळे मग भाऊ कधी भाऊंची आई गिरजाबाई या कामाच्या निमित्ताने नारायणगावला जात असायच्या. आता त्यांचं जाणं येणं झालं. त्यानंतर तिथल्या अनेक लोकांच्या ओळखी-पाळखी झाल्या होत्या. मान्यवर मंडळींच्या ओळखी झालेल्या होत्या आणि यावेळेस मग त्या गावची जी काही पाटील वगैरे मंडळी होती, तर त्या पाटील मंडळींनी मग यांना सांगितलं, की बाबा आता तुम्ही मंडळी जे आहात, तर ते या गावामध्ये दौंडी देण्याचं म्हणजे काम करा किंवा तुम्हाला आम्ही बाकीची पण मदत करतो वगैरे असं त्यांना सांगितलं आणि त्यानंतर मग गावात दौंडी देण्याचं काम भाऊ आणि त्यांचे पुतणे वगैरे करायला लागलेले होते. आता हळू-हळू यांचा इतका लोभ त्या गावावरती जुडला किंवा ते त्या मध्ये सारखं जाणं-येणं झालं आणि मग त्या गावातल्या लोकांनी म्हणायला सुरुवात केली, की "अरे, आता तुम्ही तिकडून येता इथं, त्यानंतर दौंडी वगैरे देता, हे करता, त्याच्यापेक्षा तुम्ही याच गावात राहा ना. आम्ही तुम्हाला जागा देतो. आम्ही तुम्हाला पाहिजे ती मदत करतो. तुम्ही नारायणगावमध्ये या आणि नारायणगावमध्ये राहा." असं गावकऱ्यांनी आग्रह केला आणि त्यानंतर मग भाऊंचा परिवार जो आहे, तो परिवार नारायणगावमध्ये आला. नारायणगावचा झाला आणि नारायणगाव त्यांचं झालं आणि ते नारायणगावचे झाले. आणि त्याच्यानंतर मग आता इथं आल्यानंतर पण त्यांचं आयुष्य किंवा त्यांचं भविष्य सगळं उजळून निघालेलं होतं. भाऊ आणि त्यांचा पुतण्या बापू हे दोघं जण मग गावात दौंडी द्यायला लागले, लोकांची इतर कामं करायला लागले आणि जे प्रेम त्यांचं अगोदरचं होतं ते प्रेम अजूनच वाढलेलं होतं. आणि त्यानंतर अशी स्थिती झाली, की गावामध्ये जर कोणते सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, भजनं असतील, कीर्तनं असतील, प्रवचनं असतील, काही असतील, तरी सुद्धा भाऊ आणि बापू हे त्या ठिकाणी जायचे, त्या ठिकाणी मदत करायचे आणि गावकरी त्यांना मदत करायचे, ते गावकऱ्यांना मदत करायचे, असं हे सगळं चाललेलं होतं. आता याच काळामध्ये भाऊ आणि बापू यांना भजनं आवडत होती. ते स्वतःही भजनं करत होते, भारुडं म्हणत होते, कधी लावण्या म्हणायचे, कधी पोवाडा म्हणायचे, अभंग म्हणायचे अशा पद्धतीनं आणि या दोघांचाही आवाज अत्यंत गोड होता, अत्यंत मधुर होता आणि त्यामुळे गावकऱ्यांना हे जास्तच आवडत होतं. लोकं त्यांना प्रोत्साहन देत होते आणि त्यावेळेस मग आता काही लोकं त्यांना सांगत होते, की "अरे भाऊ, बापू तुम्ही स्वतःचा तमाशाच का चालू करत नाही रे? एवढं चांगलं तुम्ही गाता, एवढं चांगलं वाजवता." आता हे बापूंना सुद्धा वाटत होतं, की भाऊंना पण वाटत होतं, की आपल्याला म्हणजे भाऊ हे चुलते आणि बापू त्यांच्या थोरल्या मुलाचा ते थोरल्या भावाचा मुलगा असं म्हणजे हे म म चुलते आणि पुतणे असं हे नातं होतं यांचं. आता बापू आणि भाऊ या दोघांनाही वाटायचं, की आपल्याला काहीतरी असं वेगळं केलं पाहिजे आणि आवड तमाशाची भाऊंला जास्त आवड होती. आणि पण काय असतं माहिती का, की आपल्याला काय आवडतं याच्यापेक्षाही आत्ता आपल्याला वास्तवता काय आहे ते
पाहणं गरजेचं आहे. पोटापाण्याचा प्रश्न होता. एवढा परिवार पाठीमागं होता. आपण जर काहीतरी करायला गेलो आणि जर समजा काही सक्सेस नाही झालं, तर मात्र आपल्याला मग भीक मागायची वेळ येईल. त्याच्यासाठी वास्तवता समजून घेतली पाहिजे. कारण कलेनं मन भरतं, पण पोट भरेलच असं नाही. आणि यामुळे मग भाऊ परिवाराचा विचार करत होते आणि त्यामुळे मग ते त्यांचं जे काम होतं ते काम करत होते आणि स्वतःची जी इच्छा होती ती ते मन मारून काम करत होते. असं चाललं होतं. आता हे सगळं चालू असतानाच आता त्यांच्या हाताखाली त्यांचे पुतणे वगैरे कामाला येत होते आणि ते त्या गावचे अधिकृत मांग बनलेले होते आणि त्या परिवाराची मग आता जबाबदारी पुतण्यांनी वगैरे घ्यायला सुरुवात केली होती. दौंडी वगैरे ते गावात पुतणे वगैरे छोटे देत होते. त्याच्यामुळे आता भाऊंनी असा विचार केला, की आता गावचं सगळं काम जे आहे ते काम आपल्या घरातले लोकं पाहतील आणि आपण आता मुंबईला जाऊया. मुंबईमध्ये 4 पैसे मिळतील आणि कुणीतरी त्यांना तो सल्ला दिला, की "बाबा तुम्ही तिकडे या, तुम्हाला जास्त पैसे मिळतील" वगैरे. आणि मग एका ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीनं भाऊ मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर एक इंग्रज होता त्यावेळेस, त्या इंग्रजाकडे ते काम करत होते. इंग्रजाकडे काम चाललेलं, महिन्याला पेमेंट मिळत होतं, असं सगळं चालू होतं. आणि या काळामध्येच भाऊंची मैत्री झाली काशीनाथ दहिगावकर नावाच्या व्यक्तीबरोबर ते. आता भाऊ कलाकार होते, त्यांना आवड होती गाण्याची, तमाशाची पण आवड होती आणि काशीनाथ जे होते ते सुद्धा कलाकार होते, त्यांना सुद्धा तमाशाची आवड होती. म्हणजे आवडीला आवड भेटते आणि ज्यावेळेस ती आवडीला आवड भेटते, त्यावेळेस ती आवड वाढली जाते. त्यामुळे हे दोघं एकत्र भेटल्यानंतर तमाशावर चर्चा व्हायला लागली. त्यानंतर ते गवळण, त्यानंतर लावण्या वगैरे या सगळ्यांवरती आणि हे दोघंही तमाशाला जायला लागले. आता त्या मुंबईमध्ये अनेक तमाशांचे पिला हाऊस वगैरे, रंगभवन वगैरे असं अनेक ठिकाणी ते तमाशे चालायचे. तर त्या ठिकाणी ते जायचे आणि तमाशे बघायचे. आता त्यावेळेस त्या काळात गाजलेला तमाशा होता पठ्ठे बापूराव आणि पवळा यांचा. म्हणजे पठ्ठे बापूरावांचा आता पठ्ठे बापूरावांवरती आपण बहुतेक जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न पाठीमागच्या काही भागांमध्ये केलेला आहे. त्यामुळे पठ्ठे बापूराव, पवळा यांच्याबद्दलची माहिती आपल्या पाठीमागच्या भागात आहे. त्याबद्दल तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि पाठीमागचे व्हिडिओ बघितले तर संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर यांनी आता ते पठ्ठे बापूराव आणि पवळा यांचा तमाशा पाहिलेला होता आणि त्यांना इतका आवडला, की ते परत-परत त्या तमाशाला जायला लागले आणि पठ्ठे बापूरावांना हे भाऊ जे आहेत ते दैवत मानायला लागले होते. आणि मग त्यांनी ठरवलं, की आता आपण आदर्श घ्यायचा पठ्ठे बापूरावांचा आणि स्वतःचा तमाशा सुरू करायचा. आता पण तमाशा सुरू करायला काय-काय लागतं? तर तुम्हाला सेट लागतो, वाद्य लागतात, कलाकार लागतात, स्क्रिप्ट लागते, यावरती तमाशा उभा राहतो. आता भाऊंनी विचार केला, आपण चांगल्या पद्धतीने गातो, आपल्या घरातली लोकं चांगल्या पद्धतीने गातात, लोकांना ते आवडतं, आपण वाद्य वाजवतोय, आपल्या घरातली लोकं सुद्धा कलाकार आहेत आणि पठ्ठे बापूरावांची कवनं आपल्याकडे आहेत, जुनी गाणी आहेत, अभंग आहेत आणि पोवाडे आहेत. त्यामुळे आपण स्वतःचा तमाशा काढू शकतो. आता हे भाऊंनी मनात पक्कं ठरवलं आणि पक्कं ठरवल्यानंतर ठरवलं, की आता आपण नोकरी सोडायची. कारण मोठं काहीतरी कार्य करायचं भव्य-दिव्य, तर आपल्याला काहीतरी सोडलं पाहिजे. आणि त्यामुळे मग त्यांनी नोकरी सोडली. तिथून काही 4 पैसे होते त्यांचे ते घेतले आणि भाऊ नारायणगावला आले. भाऊ नारायणगावला आल्यानंतर त्या आईने विचारलं, की "बाबा तू का आला? तू काम का सोडलं?" आता त्यावेळेस मग सांगितलं, की "मला तमाशा काढायचा आहे आणि त्याच्यासाठी मी काम सोडलं." आता विचार करा, आपला मुलगा आपल्याला सांगतोय, "मला तमाशा काढायचा आहे म्हणून मी काम सोडलं." त्या त्या आईनं, त्या गिरजाबाईंनी काय केलं असेल? म्हणजे त्या म्हातारीनं त्याला इतक्या शिव्या दिल्या, इतकी भांडणं झाली. नसते ते धंदे करायचे, कशाला पाहिजे हे, ते आणि त्या घरामध्ये त्या माईलेकांचाच तमाशा सुरू झाला. आणि कसं असतं मग ते आईनं बडबड केली, जरा त्यांच्यामध्ये वादावादी झाली. पण शेवटी आई ही आई असते. म्हणजे आईनं किती जरी बडबड केली, आईनं किती जरी शिव्या दिल्या, आईनं किती जरी मारलं, तरी त्या आईची माया मात्र कधी कमी होत नसते आणि तिची काळजी किंवा त्या मुलावरचं प्रेम जे आहे ते कधीच कमी होत नसतं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कदाचित तुम्हाला त्याचा अनुभव आला असेल. जगात सगळ्यात सोपी गोष्ट असते ती म्हणजे आईला पटवणं आणि जगात सगळ्यात अवघड गोष्ट असते ती म्हणजे आपल्या बायकोला पटवणं. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या आईला जर तिला पटली नाही, तरी तिला हां, असं असतं, तसं असतं हे सांगून तिला पटवू शकता. आणि आपल्या मुलानं सांगितलं म्हणजे ती त्याच्यावर विश्वास ठेवते. पण बायको मात्र तिला कितीही समजावून सांगा तरी ती असं मी लोकांचं ऐकलेलं आहे. असो, हा विषय जाऊ दे. ते बोलता मग काय तर आता भाऊने काय केलं मग आता त्या आईला समजावलं म्हटलं, "अगं, मी जर तमाशा काढला तर आपल्याला असा फायदा होईल, तसा फायदा होईल. आपल्याकडे हे आहे, आपल्याकडे कलाकार आहेत." असं, तसं, असं करून ते आईला त्यांनी
पटवलं. आता आईला पटवल्यानंतर त्या मायमाऊलीनं स्वतःचे दागिने तिनं किडूक-मिडूक जमा करून त्यावेळेस स्वस्ताई होती आणि सोनं होतं आणि सोन्याला जास्त किंमत नव्हती. पण त्यांनी सोनं जमा केलं. त्या आईनं जेवढं सोनं आत्तापर्यंत जमा केलं होतं, जेवढे दागिने होते, सगळं त्या लेकराला दिलं. "बाबा तू करतोय ना, मी तुझ्याबरोबर ती आहे." आणि त्याच्यानंतर हे लेकरू पुण्याला जातं. पुण्याला जाऊन तिथं ते विकून टाकतं. त्याच्यानंतर येणारे पैसे, त्यानंतर भाऊंनी स्वतः मुंबईला गेले त्यावेळेस त्यांनी मिळवलेले पैसे, त्यानंतर काही पैसे त्यांनी मित्रांकडून उधारीवरती इकडून-तिकडून घेतले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी तमाशाचं साहित्य खरेदी करायला सुरुवात केली. मग त्यात आता ढोलकी आले, त्यानंतर तुणतुणं आलं, नऊवारी लुगडी आली, सेट आला, हे आलं, ते आलं, तंबू-फिंबू सगळं बांबू-बिंबू हे सगळं साहित्य त्यांनी घेतलं होतं. वाद्य घेतलेली होती आणि आता बरोबर ते काशीनाथ मित्र जे होते, काशीनाथ देगावकर ते सुद्धा होते आणि घरातली काही लोकं मग त्यांच्या होती ती घेतली. त्यानंतर बाहेरचे काही लोकं होते ते घेतले. अशा पद्धतीने एक 10-15 जणांचा जो संच आहे सुरुवातीला तो तयार झाला आणि यांनी मग एक तमाशाला एक बंदिस्तपणा आणला, की सुरुवात कशी करायची, मध्य कसा करायचा, शेवट कसा करायचा, गण, गवळण, त्यानंतर रंगबाजी, त्यानंतर कॉमेडी, नंतर मग वगनाट्य वगैरे, वगैरे असं करत पूर्ण तालीम बसवली आणि चैत्र महिन्याच्या एकादशीला नारायणगावचं ग्रामदैवत मुक्ताई यांची यात्रा होती. त्या यात्रेमध्ये पहिला खेळ करायचं ठरवलं होतं आणि तमाशाचा श्री गणेशा झाला. नाव ठेवलं भाऊ बापू मांग नारायणगावकर तमाशा मंडळ. आता हा जो बोर्ड आहे तो बोर्ड त्या त्या ठिकाणी झळकला. त्यानंतर गावामध्ये हा पहिला तमाशा होता आणि त्या तमाशाला मग आता सगळी लोक झाडून पाकून आलेली होती आणि तमाशा सुरू झाला. लोकांना तो आवडायला लागला आणि आजूबाजूची लोक पण त्याला आली होती. त्यानंतर मग नाव झालं, प्रसिद्धी झाली आणि त्यानंतर शेजारी पाजारी इकडं तिकडं मग त्यांना बोलावणं सुरू झालं आणि हळूहळू महाराष्ट्राचा दौरा सुरू झालेला होता. आता आता कसं होतं, आता जशा गाड्या आहेत, फोर व्हीलर आहेत वगैरे, वगैरे, टेम्पो, ट्रक वगैरे, तसं पूर्वी नव्हतं. तर हे तमासगीर आहे ते स्वतःचं सामान स्वतःच घ्यायचे, मेकअपचं साहित्य, सगळं साहित्य, पेट्या वगैरे डोक्यावर घ्यायचे, चालत-चालत या गावातनं त्या गावात, त्या गावातनं पारावर किंवा उंचवट्यावर थांबायचे आणि त्या ठिकाणी मग ते पाटलाला भेटायचे आणि मग तो पाटील त्या गावात तमाशा करायची परवानगी द्यायचा. नंतर मग ते तिथं दौंडी दिली जायची, रात्रीचा हिलाळ पेटायचा आणि त्या प्रकाशामध्ये टंग-टंग, टंग-टंग वाजायला सुरुवात व्हायची. लाईट नव्हती, स्टेज नव्हतं, माईक नव्हता, तरी सुद्धा तमाशा रंगत होता. तर अशा प्रकारे बापूभाऊचा तमाशा जो आहे तो सुरू झालेला होता. त्याच्यामध्ये आता काशीनाथ दहीगावकर होते, त्यानंतर भीमा सोलापूरकर होते, त्यानंतर यांच्या पुतण्या होता सावळा, त्यानंतर बापू होते. अशा पद्धतीने हे सगळे अगदी जीव ओतून त्या तमाशामध्ये मेहनत करत होते, काम करत होते. तमाशा गाजत होता, तमाशा वाजत होता, लोकांना आवडत होता आणि प्रसिद्धी होत होती. याच्यामुळे काय झालं, 4 पैसे यांना मिळायला लागले होते आणि या काळामध्ये मग त्यांना काही बैलगाड्या पाहिजे होत्या, बैलगाड्या घेतल्या, बैलजोड घेतले. त्यानंतर मग तमाशा आता बैलगाडीतनं फिरायला लागला होता. जसा पिंजरा पिक्चरमध्ये तमाशा फिरायचा, तशा पद्धतीनं तो फिरायला लागला होता. आणि अत्यंत परिपूर्ण असा हा तमाशा सुरू झालेला होता. तमाशा जोरात चाललेला होता, सगळीकडे नाव झालेलं होतं आणि मग आता यांची वगनाट्य, पूर्वीच्या काळी लोकं तमाशात वगनाट्य महत्त्वाचं असायचं ते पाहायचे. मग आता भाऊ-बापूंनी मग ऐतिहासिक वगनाट्य, सामाजिक वगनाट्य करायला सुरुवात केलेली होती आणि लोकांनी यांना डोक्यावरती घ्यायला सुरुवात केली होती. महिला, मुलीसुद्धा यांच्या तमाशाला यायला लागलेल्या होत्या आणि एकदा एक वेगळी किंवा विचित्र अशी घटना घडली होती. यांचा कार्यक्रम घोडेगावला होता. घोडेगावला तमाशा होता आणि तमाशा झाल्यावरती एक तरुणी जी आहे ती भाऊंना भेटायला आली. भाऊंना भेटली आणि तिनं सांगितलं, की ती चांदा या भागातली आहे आणि तिचं नाव आहे शांता. शांता आहे आणि त्या शांताबाईने भाऊंना सांगितलं, की "मला तुम्ही फार आवडला, तुमचा अभिनय मला आवडला आणि माझं तुमच्यावरती प्रेम आहे" वगैरे, इलू-इलू वगैरे सुरू झालं. आता ती तरुणी जी आहे ती सुद्धा भाऊंना आवडली आणि पण भाऊंनी सांगितलं, की "हे बघ आता" तिनं भाऊंना प्रपोज केलं. भाऊ पण म्हटले, की "ठीक आहे, मलाही तू आवडते. पण प्रॉब्लेम असा आहे, की माझी 2-2 लग्न झालेली आहेत. मला मुलं-बाळ वगैरे आहेत." सगळं त्या मुलीला सांगून टाकलं भाऊनी. कुठली गोष्ट लपवली नाही. त्या मुलीनं सांगितलं, "तुमची कितीही लग्न झाली असली तरी मला काही फरक पडत नाही. माझं तुमच्यावर प्रेम आहे. मला तुमच्याबरोबर लग्न करायचंय. मला तुमच्याबरोबर ती राहायचंय." आणि आता मग काय करायचं मग त्यावेळेस मग ती म्हटली, "नाही, मी तुमच्याबरोबरच येणार. मला तुमच्याबरोबर यायचंयच." आणि त्यानंतर मग ती तरुणी जी आहे ती भाऊबरोबर ती निघून गेली, पळून गेली किंवा
ती आणि भाऊ हे दोघं एकत्र तिथून गेले. आता इकडं ते मुलगी गायब झाली होती. घरचे तिचा शोध घेत होते आणि कळत नव्हतं कुठं गेली. शोध घेतल्यानंतर कळलं की ती भाऊंबरोबर गेलेली. भाऊंबरोबर गेली कळल्यानंतर मग ती केस पोलिसांमध्ये जाते. त्यानंतर मग पोलीस भाऊंला आणि शांता या दोघांनाही पकडतात आणि पोलीस स्टेशनमध्ये हजर करतात. हजर केल्यानंतर मग त्या पोरीला विचारलं जातं, तुझं काय मत आहे? त्यावेळेस मग ती सांगते की नाही, मला भाऊंबरोबर ती राहायचं आहे, त्यांच्याबरोबर संसार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ती मुलगी मग कायदेशीर पद्धतीने त्या भाऊंबरोबर ती जाते. आता ही जी गोष्ट घडली ना, तर त्याच्यामुळे त्या गावातली जी लोक होती, तर त्या लोकांना त्यांचा अपमान वाटला, की एक तमाशातला माणूस आहे आणि त्या तमाशातल्या माणसाबरोबर ती आपली पोरगी जाते, आपल्या गावातली मुलगी जाते. आणि त्याच्यामुळे मग त्यांनी काय केलं, अहमदनगरचे कलेक्टर होते, त्या कलेक्टरांना एक पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या भाऊ बापूंचा तमाशा जो आहे तो आमच्या गावात आणि नगरमध्ये येता कामा नये. जर नगरमध्ये आला तर जातीय दंगली होतील. आणि अशा पद्धतीनं त्या तमाशाला नगरमध्ये बंदी घातली गेली. म्हणजे तमाशाला नगरमध्ये बंदी होती, पण बाकी सगळीकडे महाराष्ट्रामध्ये तमाशा चाललेला होता. तर आता ह्या सगळ्या प्रकरणाने भाऊंचं आता तिसरं लग्न झालं. अगोदर 2 होती, आता तिसरं लग्न झालं. त्यानंतर मग लग्नानंतर भाऊंना पहिली मुलगी झाली होती. मुलीचं नाव ठेवलं होतं अनुसया. संसार सुरू झालेला होता आणि महाराष्ट्रभर दौरे चाललेले होते. आणि याच काळामध्ये त्यांचा पुतण्या जो आहे, थोरल्या भावाचा थोरला मुलगा बापू, तर त्या बापूंचं सुद्धा लग्न अनुसया नावाच्या मुलीबरोबर झालं आणि बापूंचाही संसार सुरू झाला होता. म्हणजे आता इकडं दोघांचाही संसार सुरू झालाय, तमाशाही सुरू झालेला आहे. आणि इकडं आता भाऊंबरोबर ती शांता ज्या आहेत त्या भाऊंबरोबरच तमाशामध्ये राहत होत्या, भाऊंबरोबरच थांबत होत्या. आता याच काळामध्ये दुःखद घटना घडली होती. भाऊंच्या मातोश्री म्हणजे गिरजाबाई यांचं निधन झालं होतं आणि भाऊंचं मायेचं छत्र हरपलेलं होतं. विचार करा, ज्या मायमाऊलीनं स्वतःचं सोनं नाणं मोडून, दागदागिनं मोडून यांचा तमाशा उभा केला होता, ती आई हे जग सोडून गेलेली होती. आणि गिरजाबाईंचे फक्त भाऊंवरती उपकार होते असं नाही, तर आता जेवढे तमाशे विठाबाईंच्या नावाने चालू आहेत, त्या सगळ्या तमाशांचा पाया या गिरजाबाईंनी घातलेला आहे हे लक्षात घ्या. आणि तीच माऊली आता सोडून गेलेली होती. आणि खऱ्या अर्थानं भाऊ जे आहेत ते अनाथ झाले होते, पोरके झाले होते. आता काही काळ हा दुःखामध्ये गेला. त्यानंतर पुन्हा तमाशा सुरू झाला. आता भाऊ शांता हे एकत्र होते, बरोबर होते. यांचाही संसार चाललेला होता. यांना एक मुलगी झाली होती. तिचं नाव ठेवलं होतं मनोरमा. त्यानंतर यांना 2 मुलं झाली, पण ती वारली. त्यानंतर परत एक मुलगा झाला, नाव ठेवलं शंकर. त्यानंतर अजून एक मुलगा झाला पांडुरंग. त्यानंतर पुन्हा 2 मुलं झाली, पण ती वारलेली होती. नंतर एक केशर नावाची मुलगी झाली. नंतर एकनाथ नावाचा एक मुलगा झाला आणि नंतर परत एक 2-3 मुलं झाली होती, ती सुद्धा वारली होती. म्हणजे एकूण यांना 13 मुलं झाली. त्याच्यामधले काही जगली होती, काही वारली होती. आणि आता 14व्या मुलाची चाहूल लागलेली होती. 1935 जुलैचा महिना होता आणि पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशी होती. हजारो लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीला गेलेले होते. वैष्णवांचा मेळा त्या ठिकाणी भरलेला होता आणि याच मेळ्यामध्ये पंढरपूरच्या वाळवंटामध्ये रात्रीच्या वेळी भाऊ नारायणगावकर यांचा तमाशा सुरू होता. आणि याच ठिकाणी त्यांच्या पत्नी शांताबाई यांना दिवस भरत आले होते, दिवस गेलेले होते आणि काळ आला होता आणि वेळ सुद्धा जवळ आलेली होती आणि शांताबाईंना बाळंतकळा सुरू झालेल्या होत्या. आणि आता कसं होतं, जसं त्यांचं पहिलं मूल जन्माला आलं, तसं दुसरं मूल, तसं तिसरं मूल, तसं चौथं, 5वं, 6वं, 10वं, 11वं, 12वं, 13वं आणि 14वं. म्हणजे ना आगत होतं, ना स्वागत होतं. आणि शांताबाईंना मात्र प्रचंड वेदना होत होत्या आणि त्या वेदनामध्ये त्या रडत होत्या आणि रडत-रडतच एक मुलगी जन्माला आली. एका बाजूला तमाशा सुरू होता, लावणी सुरू होती. दुसऱ्या बाजूला कीर्तन सुरू होतं. रामकृष्ण हरीचा जयघोष सुरू होता आणि यातच ही मुलगी जन्माला आली. पंढरीच्या वाळवंटामध्ये जन्माला आली म्हणून तिचं नाव ठेवलं विठा. आणि हीच मुलगी पुढे तमाशाचा इतिहास घडवणार होती आणि विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर हे नाव अजरामर होणार होतं. अर्थात हे फक्त त्या काळाला आणि त्या काळ्या विठ्ठलाला माहिती होतं. आता मांगवाड्यात जन्मलेली ही मुलगी पुढं तमाशाचं भविष्य बदलणार होती, पण तिचं आयुष्य सोपं नव्हतं. तिचं जीवन सोपं नव्हतं. तर हा सगळा जीवन प्रवास आपण अथपासून इथपर्यंत जाणून घेणार आहोत येणाऱ्या पुढच्या काही भागांमध्ये. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.